हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या क्लास 12च्या इंग्लिशच्या लेक्चरमध्ये. या लेक्चरमध्ये आपण ऑल पोएमचे ऍप्रिसिएशन कव्हर करणार आहोत. वन शॉर्ट व्हिडिओ आहे हा, ज्यामध्ये आपण 7 पोएमचे जे काही तुम्हाला 7 ते 8 पोएम आहे त्या सर्व पोएमचे आपण ऍप्रिसिएशन या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्व तुमच्या मित्रांना येणाऱ्या 11 तारखेचा जे पेपर आहे, फेब्रुवारी महिन्यात 11 तारखेला जो 12वीचा पेपर आहे त्यासाठी हेल्प होईल. तर सुरुवात करूया आपण नोट्स ऍप्रिशिएशन ऑफ दी पोएम. फर्स्ट पोएम आहे आपल्याला रोड. तुम्हाला माहिती आहे सॉन्ग ऑफ दी ओपन रोडची. सॉन्ग ऑफ दी ओपन रोड ही पोएम जी आहे ते कोणी लिहिली आहे तर त्यांनी लिहिली आहे वॉल्ट विटमन यांनी लिहिली आहे. कोणी लिहिली आहे? वॉल्ट विटमन यांनी जी पोएम लिहिली आहे सॉन्ग ऑफ दी ओपन रोड, तिचे ऍप्रिशिएशन आपण पहिल्यांदा बघणार आहोत. सेकंड पोएम जी आपली विवर ते बघणार आहोत, इंडियन विवर. अशा प्रकारे आपण ऑल पोएम 80 पोएमचे ऍप्रिशिएशन बघणार आहोत. हे आयडल ऍप्रिशिएशन आहे. हे जर तुम्ही एक्झाम मध्ये लिहून आला तर पैकीच्या पैकी गुण मिळतात. ओके, तर बघूया आपण ऍप्रिसिएशन सॉन्ग ऑफ दी ओपन रोड. द ऍप्रिशिएशन म्हटलं तर सर कोणकोणते पॉईंट लिहायचे? फर्स्ट वन अबाउट दी पोएट लिहायचं, म्हणजे पोएट कोण आहे कवितेचे, त्यांना कोणतं टायटल आहेत का ते लिहायचं. सेकंड काय लिहायचं? अबाउट दी पोएम, पोएम कोणत्या बुक मधून घेतली आहे किंवा पोएम मध्ये काय सांगायचा प्रयत्न केला लेखकांनी ते लिहायचं. थर्ड लिहायची त्याची थीम, अबाउट द टायटल, टायटल सुटेबल आहे का थीमच्या नुसार. थीम मध्ये जर विवर दिलाय तर वरती पण विवर टायटल आहे का हे सुद्धा बघायचं. चौथा पॉइंट असणार तुमचा थीम. थीम म्हणजे काय तर सेंट्रल आयडिया, हे पोएम कशाच्या इर्द गिर्द आहे. जसं आता सॉन्ग ऑफ द ओपन रोड आहे तर कोणता ओपन रोड यामध्ये सांगितलं आहे, सॉन्ग कोणता आहे, किंवा इंडियन विवर मध्ये ही पोएम इंडियन विवरच्या अवतीभोवती फिरतात का, म्हणजे सेंट्रल आयडिया कोणती आहे ते एक्सप्लेन करायचे. नेक्स्ट पोएटिक स्टाईल. पोएटिक स्टाईल म्हणजे काय? पोएमची स्टाईल कोणती वापरली आहे पोएम लिहिण्यासाठी. एक छोटी पोएम आहे की मोठी पोएम आहे की बॅलेड आहे, पोवाडा आहे, हे सांगायचं 5व्या पॉईंट मध्ये. 6वा पॉईंट असं तुमची फेवरेट लाईन कोणती आहे ते लिहायचं. आता बघा हे तुम्हाला सोपी आहे, तिचीच लाईन उचलायची असतो. जे तुम्हाला स्टांजा दिला असेल ऍप्रिसिएशन साठी किंवा जी पोएम दिली असेल त्याच्यातलं बस एक लाईन उचलून इथे लिहायची आहे. ओके, नंतर पोएटिक डिव्हाइसेस. तर पोएटिक डिव्हाइसेस मध्ये काय लिहायचं आहे? तर पोएटिक डिव्हाइसेस मध्ये आपल्याला लिहायचे आहे अलंकार. म्हणजेच कोणते? तर अलंकार म्हणजे फिगर ऑफ स्पीच, जो की नेक्स्ट व्हिडिओ सगळ्या अलंकारावर असणार. जे काही आपल्या पोएम मध्ये 18 ते 20 अलंकार आपल्याला दिसतो, सगळे अलंकार आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यात सध्या इथे आपण बघून घेऊ पोएटिक डिव्हाइस मध्ये कोणकोणते अलंकार म्हणजे कोणकोणते फिगर ऑफ स्पीच लिहायचे आहे. नेक्स्ट पॉईंट असणार आपला कव्हर करायचा तो म्हणजे स्पेशल फीचर. आता स्पेशल फीचर काय आहे या कवितेचे ते सांगायचं की ही पोएम स्पेशली काय सांगते आपल्याला. तर स्पेशली म्हणजे ड्रामॅटिक आहे, मोनोलॉग आहे किंवा बॅलेड आहे, हे सगळं यामध्ये एक्सप्लेन करायचं. नंतर याच्यातून आपल्याला मेसेज काय मिळतो. कोणतीही कविता असू द्या, कोणती चॅप्टर असू द्या, प्रत्येक कविता प्रत्येक चॅप्टर आपल्याला काही ना काही मेसेज देऊन जातो. तर या पोएम मधून आपल्याला कोणता मेसेज मिळतो ते सुद्धा आपल्याला इथे सांगायचं. नेक्स्ट मध्ये काय सांगायचं आहे, कोणता पॉईंट एक्सप्लेन करायचा आहे? माय ओपिनियन, की मला काय वाटलं ह्या कवितेतून, मी काय शिकलो या कवितेतून, माझं ओपिनियन, मला कशी वाटली ही कविता, हे सगळं आपल्याला सांगायचं आहे. अशा प्रकारे 8 पॉईंट कव्हर करायचे. किती पॉईंट कव्हर करायचे? 8 पॉईंट आपल्याला या ऍप्रिशिएशन मध्ये कव्हर करायचे. किती मार्कला येतं सर ऍप्रिशिएशन? तर आपल्याला येतो 4 ते 5 मार्कला हे ऍप्रिशिएशन येतं आणि ते आउट ऑफ मार्क मिळवून देणारे ऍप्रिशिएशन असतं जर तुम्ही पॉईंट वाईज लिहिलं तर. काही मुलं काय करतात, क्वेश्चन त्यांच्या डाऊट असतो त्यांच्या मनामध्ये की पॅराग्राफ वाईज लिहायचं की पॉईंट वाईज लिहायचं. तर माझं म्हणणं आहे तुम्ही पॉईंट वाईज लिहा, जेणेकरून तुम्हाला मार्क्स द्यायला सोपं पडेल. किंवा 2 पॉईंट लिहिले तर 1 मार्क तुम्हाला एक्झामिनर इझिली देईल. त्यामुळे पॉईंट वाईज तुम्हाला ऍप्रिशिएशन लिहायचं आहे. हे 8वा पॉईंट असेल माय ओपिनियनचा. तर सुरुवात करूया आपण ऍप्रिशिएशनच्या. फर्स्ट पोएम जी आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड, क्लास 12 फर्स्ट पोएम आहे 2.1 सॉन्ग ऑफ द ओपन रोड, याचं ऍप्रिशिएशन. अबाउट द पोएट. आता या पॉइंट मध्ये पोएट विषयी काय सांगायचं आहे तर बघून घ्या इथे काय सांगायचं पोएट विषयी. द सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज रिटन बाय अमेरिकन पोएट. कुठला आहे पोएट? अमेरिकन पोएट आहे वॉल्ट विटमन. द पोएम इज टेकन फ्रॉम इट्स बुक कलेक्शन ऑफ द पोएम लिव्स ऑफ ग्रास. ही इज ऑल्सो नोन ॲज द फादर ऑफ रिव्हर्स. आता यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर पोएट विषयी सांगितलंय की पोएट कुठचे आहे? अमेरिकेचे आहे. नाव काय? वॉल्ट विटमन आहे. 2 पॉईंट झाले कव्हर. थर्ड, पोएम कुठून घेतली आहे, त्यांच्या कोणत्या कलेक्शन मधून घेतलाय, कोणत्या बुक मधून घेतलाय, लिव्स ऑफ ग्रास मधून घेतलाय. आणि चौथा जो पॉईंट म्हणजे काय, यांना काय नावाने ओळखलं जातं? द फादर ऑफ रिव्हर्स. कारण यांनी एवढ्या कविता लिहिल्या आहे ना, तेवढे सुद्धा
फ्री वर्स मध्ये लिहिलंय. ऑल पोएम यांच्या फ्री वर्स मध्ये आहे वॉल्ट व्हिटमनच्या, त्यामुळे हे त्यांचे सगळं टायटल वगैरे लिहायचं आहे. हायलाइट पॉईंट तुम्हाला लक्षातच ठेवायचे, मी हायलाइट केले, अंडरलाईन केले. सॉंग ऑफ द ओपन रोड, पोएट वॉल्ट व्हिटमन, लिव्ज ऑफ ग्रास पुस्तकाचं नाव, आणि त्यांचं टायटल म्हणजे द फादर ऑफ फ्री वर्स, द फादर ऑफ फ्री वर्स. नेक्स्ट आहे अबाउट द पोएम. आता पोएम विषयी आपल्याला लिहायचं आहे. पोएम विषयी आपल्याला काय काय माहित आहे, तर चला सुरुवात करूया पोएम विषयी. द पोएम सॉंग ऑफ द ओपन रोड इज रिटन बाय वॉल्ट व्हिटमन. दिस पोएम इज अ नरेटिव्ह पोएम. नरेटिव्ह म्हणजे काय, तर लिखित पोएम आहे. कोणतीही पोएम नरेटिव्ह असते, त्यामुळे आपण त्याला नरेटिव्ह पोएम म्हटलं तरी चालेल. म्हणजे दिस पोएम इज नोन ॲज नरेटिव्ह पोएम किंवा दिस पोएम इज नरेटिव्ह पोएम विच सेंटर्स ऑन दी quotes for freedom. This poem is a beautiful blend of human feeling. The poem reflects the speaker confidence when he starting out on life's journey. याच्यात काय सांगायचा प्रयत्न केलाय त्यांनी अबाउट द पोएम मध्ये तर पोएम कोणी लिहिली आहे, वॉल्ट व्हिटमन यांनी. द पोएम सॉंग ऑफ द ओपन रोड इज रिटन बाय वॉल्ट व्हिटमन, पोएट वॉल्ट व्हिटमन, अँड दिस इज अ नरेटिव्ह पोएम, लिखित पोएम आहे. विच सेंटर कशावर फोकस करते, क्वेस्ट फॉर फ्रीडम, जे काही आपल्याला स्वातंत्र्य आहे त्यासाठीचा जो काही लढा आहे त्यावर फोकस करते, की आपली जी काही लढा आहे स्वातंत्र्याविषयीचा, जो काही आपल्याला फ्रीडम पाहिजे, जे काही आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे, जे काही आपल्याला मुक्ती पाहिजे, त्यासाठीची आपली असणारी चढाओढ ते आपल्याला त्यावर फोकस करते, म्हणजे क्वेस्ट फॉर फ्रीडम. दिस पोएम इज अ ब्युटिफुल ब्लेंड ऑफ ह्युमन फिलिंग. म्हणजे यामध्ये मानवी भावनांचा कसं ओतप्रोत भरलेला आहे. ब्लेंड म्हणजे मिक्सचर आहे ह्युमन फिलिंगचं ही पोएम. आणि ज्यामध्ये द पोएम याच्यातला पोएम मध्ये पोएटचा जो कॉन्फिडन्स आहे तो रिफ्लेक्ट होते, केव्हा तो जर्नीवर जेव्हा निघतो, म्हणजे त्याच्या लाईफच्या जर्नीला जेव्हा सुरुवात करतो त्यामध्ये त्याची जी कॉन्फिडन्स आहे ते दिसून पडतो. म्हणजे द पोएम रिफ्लेक्ट्स द स्पीकर मीन्स पोएट कॉन्फिडन्स व्हेन ही स्टार्टिंग आउट ऑन हिज लाईफ जर्नी. म्हणजे एवढं सांगितलंय पोएम मध्ये. अबाउट द टायटल, टायटल कसं आहे आता, द टायटल ऑफ द पोएम इज सॉंग ऑफ द ओपन रोड. This is appropriate and significant because this road metaphorically compared with the road of life, and the title of the poem reflects the optimism. आता काय सांगण्याचा प्रयत्न केला यामध्ये अबाउट द टायटल मध्ये, तर टायटल काय एक तर लिहायचं पहिलं की टायटल काय कवितेचं. द टायटल ऑफ द पोएम इज अ सॉंग ऑफ द ओपन रोड. ओके, दिस इज सिग्निफिकंट अँड अप्रोप्रिएट, हे दोन वर्ड लक्षात ठेवा. सगळ्या पोएमच्या जे टायटल आहे त्याला हे दोन वर्ड चिपकणारच. पहिले टायटल लिहायचं, द टायटल ऑफ द पोएम डॅट डॅट डॅट, अँड दिस इज अ अप्रोप्रिएट अँड सिग्निफिकंट टायटल. बिकॉज का बरं, कारण इथचा जो रोड आहे ना सॉंग ऑफ द ओपन रोड मधला रोड हा मेटाफॉरिकली इनडायरेक्टली कम्पेअर केलाय लाईफच्या रोडशी. म्हणजे जे काय आपलं जन्म मृत्यू आणि जो काय आपल्या जीवनाचा हा रोड आहे त्याच्याशी इनडायरेक्टली कम्पेअर केलाय. त्यामुळे हे अप्रोप्रिएट आणि सिग्निफिकंट म्हणजे इम्पॉर्टंट टायटल आहे. आणि ते टायटल जे आहे ते काय शो करते, द सॉंग ऑफ द ओपन रोड, हे आपल्याला ऑप्टिमिझम आशावाद सांगतो, की लाईफ कशी जगत राहायची, आशावाद सांगतो. नंतर थीम बघूया. थीम म्हणजे काय, सेंट्रल आयडिया. पोएम कशाच्या अवतीभोवती फिरते. द मेजर थीम ऑफ द पोएम इज फ्रीडम, की आपल्याला मुक्ती पाहिजे, जगण्याची मुक्ती, जगण्याचं स्वातंत्र्य पाहिजे, फ्रीडम. व्हेन अ पर्सन टेक्स ओपन रोड, म्हणजे जेव्हा एखादी माणूस ओपन रोड, जिथे कोणतेही बॅरियर नसतात, तो खुला असतो रोड, असा रोडवर जातो, म्हणजे असा रोड निवडतो जाण्यासाठी, तेव्हा तो फील करतो, तेव्हा ही इज फील और दे फील हेल्दी फ्री अँड दी वर्ल्ड बिफोर मी. म्हणजे तो एकदम हलका फ्री करतो, हेल्दी फ्री करतो, आणि त्याच्या पुढे असं वाटतं की मला असं एक्सप्लोर करायला पूर्ण जग आहे, मला कोणतेही बॅरियर नाही, की आर्ट्स का बच्चा सायन्स नहीं ले सकता, असं कोणतेही त्यावर बॅरियर नाही, की आर्ट्सचा मुलगा सायन्स घेऊ शकत नाही, असं काही नाही. त्याला जे वाटलं तो घेऊ शकेल, असं त्याच्या समोर वर्ल्ड आहे, असं त्याला दिसतं वर्ल्ड. अँड बीइंग फ्री मीन्स बीइंग एबल टू डू एनिथिंग यू वॉन्ट टू डू. आणि ती जो फ्री आहे, हेल्दी फ्री, हा फ्री म्हणजे काय आहे, तर तुम्ही एबल आहात जे तुम्हाला वाटते ते करायला. यू आर एबल टू डू एनिथिंग दॅट यू वॉन्ट, जे तुम्हाला वाटतं ते करण्यासाठी तुम्ही फ्री आहे, अशी याची सेंट्रल आयडिया, अशी फ्रीडम यावर सांगितली आहे या पोएम मध्ये. कळलं मित्रांनो इथपर्यंत. नंतर पोएटिक स्टाईल मध्ये बघा, द पोएम इज अ रिटन इन अ फ्री वर्स. आता म्हटलं फ्री वर्स म्हणजे काय, मुक्त छंद, ज्यामध्ये कोणतेही
रायमिंग वर्ड जुळवले नाही, रायमिंग स्कीम नाहीये. म्हणजे रायमिंग वर्ड म्हणजे काय, गो, स्लो असे रायमिंग वर्ड यामध्ये नाहीये, फ्री वर्स मध्ये आहे, मुक्त छंदातील आहे. यात कोणतेही रायमिंग स्कीम किंवा रायमिंग वर्ड दिलं नाही. त्यामुळे त्याची पोएटिक स्टाईल कशी आहे, फ्री वर्स मध्ये आहे, मुक्त छंदात आहे. कारण पोएटचं टायटलच ते आहे, द फादर ऑफ फ्री वर्स. यांच्या अनेक कविता फ्री वर्स मध्ये आहे. त्यामुळे ही कविता सुद्धा फ्री वर्स आहे आणि त्यामुळे इथे कोणतीही रायमिंग स्कीम दिसत नाही एकाही स्टांजामध्ये. नंतर फेवरेट लाईन मी लिहिली आहे, स्टील हेअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन. तर ही माझी फेवरेट लाईन का आहे मित्रांनो, कारण या लाईन मध्ये डिलिशियस बर्डन म्हणजे पास्टच्या मेमोरीज, ज्या माझ्या लाईफमध्ये घडलेल्या आहे पास्टमध्ये, त्या मेमोरीज, त्या कल्पना, जे माझ्या पास्टमध्ये घडलेल्या आहे घटना, ते मला बर्डन वाटत नाही. ओके, डिलिशियस आहे ते बर्डन, म्हणजे बर्डन नसून ते काय एकदम चांगल्या घटना आहे माझ्यासोबतच्या, ते मी कधीच विसरू शकत नाही. ही लाईन मला खूप आवडली. तर पोएटिक डिव्हाइस मध्ये काय, तर इथं फिगर ऑफ स्पीच सांगायचं. मी म्हटलं इथे काय सांगायचं, नुसतं फिगर ऑफ स्पीच सांगायचं. पोएटिक डिव्हाइसेस, द पोएम इज अ फुल ऑफ पोएटिक डिव्हाइसेस. हे लाईनच पाठ ठेवायची. पहिलं जे अप्रिसिएशन आहे ना ह्या पोएमचं, तुम्ही पाठ जर केलं ना, म्हणजे तुम्ही थोडंसं 2-3 वेळा वाचलं ना, त्याला रिवाइज केलं ना, तुम्हाला पुढच्या पोएमचं अप्रिसिएशन आपसूक बनवता येईल. म्हणजे तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यावे नाही लागतील. डायरेक्ट तुम्हाला हे लाईन लक्षात राहील, त्यातले काही काही शब्द गाळायचे आहे फक्त. काय, तर पोएमचं नाव गाळून टाका, पोएटचं नाव गाळून टाका आणि दुसऱ्या पोएटचं नाव जुळवत जा, तिथली रायमिंग स्कीम जुळवत जा, तिथलं सेंट्रल आयडिया जुळवत जा, बस. बाकी तर सेमच राहणार आहे ना. म्हणजे काय, तर तुमचा जो बेसिक मसाला आहे, बेसिक मसाला जो आहे, जो काही तुमचा मसाला आहे ते सेम राहणार. फक्त तुम्हाला भाजी कशाची फोडणी द्यायची आहे ते तुम्ही तवा ठरवायचं. मग ते वांग्याची आहे की वटाण्याची आहे की बटाटाची आहे हे तुम्हाला तेव्हा ठरवायचं आहे पोएमनुसार. म्हणून हे बेसिक मसाला आहे की द पोएम इज अ फुल ऑफ पोएटिक डिव्हाइसेस सच ॲज अ फिगर ऑफ स्पीच. मग कोणकोणत्या रिपिटेशन, प्रत्येक पोएम मध्ये रिपिटेशन दिसेल. रिपिटेशन म्हणजे काय हो, तर एखादी वर्ड रिपीट होणे, जसे ही रिपीट होणे, दे रिपीट होणे, ऑल्सो ऑल्सो, ऑलवेज ऑलवेज, लाईक रोड असे जे शब्द आहेत रिपीट झाले तर रिपिटेशन. पुढचा लेक्चर, पुढचा व्हिडिओ नक्की बघा, कारण त्यामध्ये मी सगळं एक्सप्लेनेशन करणार आहे अबाउट दी रिपिटेशन, अबाउट दी पर्सॉनिफिकेशन. म्हणजे पुढचा लेक्चर आपला फिगर ऑफ स्पीच वर असणार 30 मिनिटाचा. त्यात मी सगळे एक्सप्लेन करणार आणि तुम्हाला ते सगळे ढूंढून मला त्याचे नोट्स काढून सगळे शोधून कवितेतून जे मिळेल तुम्हाला रिपिटेशन, पर्सनिफिकेशन, ते सगळे उदाहरण शोधून तुम्ही मला टेलिग्रामवर टाकू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे. याचे नोट्स कुठे मिळेल, हे पीडीएफ हे सुद्धा आपल्याला टेलिग्राम चॅनलवर मिळेल याची पीडीएफ. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला जुळा लवकरात लवकर, जॉईन व्हा. रिपिटेशन म्हणजे एक शब्द रिपीट होणे. पर्सनिफिकेशन म्हणजे काय, जेव्हा एखाद्या वस्तूला आपण मानवी भावना देतो, जसं की खुर्ची नाचत आहे, ओके, ट्री नाचत आहे, किंवा झरा, पाण्याचा झरा गात आहे, त्याला पर्सॉनिफिकेशन म्हणतो. ते पर्सॉनिफिकेशन, ओके, ते पर्सॉनिफिकेशन. इन्व्हर्जन म्हणजे काय, एखादं ओळ जी आहे ग्रामॅटिकली चुकीची मांडणी. म्हणजे सब्जेक्ट वर ऑब्जेक्ट असायला पाहिजे, तर ऑब्जेक्ट सब्जेक्ट नंतर वर्ब, किंवा ऑब्जेक्ट वर्ब सब्जेक्ट असं मांडलेलं असणे, त्याला काय म्हणतो आपण, इन्व्हर्जन. काय म्हणतो आपण, इन्व्हर्जन. देन नेक्स्ट येतो पॅराडॉक्स. पॅराडॉक्स म्हणजे काय, तर एखाद्या दोन घटना जे की एकसुईत येऊ शकत नाही त्या एकसुईत मांडणे. जसं की बर्डन आणि डिलिशियस. डिलिशियस म्हणजे चविष्ट, आणि बर्डन कधी, टेन्शन कधी चविष्ट असतं का, नाही. टेन्शन कसं असतं, भयानक असतं. त्यामुळे हे दोन घटना एकामेकाला कॉन्ट्रॅक्ट करतात, विरुद्ध आहे तरी मांडणं, म्हणजे काय, पॅराडॉक्स. मेटाफर म्हणजे इनडायरेक्टली कम्पेअर करणं, जसं रोडला इनडायरेक्टली कम्पेअर केलाय रोड ऑफ लाईफ सोबत, जर्नी ऑफ लाईफ सोबत, ओके. टोटोलॉजी, ETC यामध्ये फिगर ऑफ स्पीच पाहायला मिळते. ही इम्प्लॉयज म्हणजे मांडणे. मेटाफर, त्याने मेटाफर मांडला वॉल्ट व्हिटमनने. व्हेन ही रेफर्स टू रोड टू ऍक्च्युअल मीन्स द रोड ऑफ लाईफ. ॲज ऑल्सो व्हेन ही व्हेन ही लाईक्स कॉन्स्टलेशन टू दी, ओके, इन्फ्लुएन्स पीपल. म्हणजे याच्यात काय केलं त्यांना, तर कॉन्स्टलेशनला इन्फ्लुएन्स पीपल्सशी मेटाफरिकली कम्पेअर केलाय आणि रोडला रोड ऑफ लाईफशी कम्पेअर केलाय. त्यामुळे आपण इथं म्हणू की याने इम्प्लाइज केलाय, याने मांडलाय मेटाफरला पोएम मध्ये. द एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन बघा, रिपिटेशनचं एक एक्झाम्पल तुम्हाला इथून कळून जाईल. रिपिटेशन म्हणजे कोणती फिगर ऑफ स्पीच, तर एखादी वर्ड एकाच ओळीमध्ये पुन्हा पुन्हा येणे, डबल येणे, रिपिटेशन. हेन्स फोर्थ आय आस्क नॉट
Okay, God. Okay. Henceforth I ask not good fortune, I myself am a good fortune. आता काय काहीतरी रिपीट झालं हो, तर गुड फॉर्च्यून हा जो वर्ड आहे तो रिपीट झालाय, गुड फॉर्च्यून अँड गुड फॉर्च्यून, त्यामुळे हे काय रिपीटेशन आहे. पर्सनिफिकेशनचं एक्झाम्पल बघा, द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लिडिंग वेअर एव्हर आय चूज. म्हणजे इथे पाथ म्हणजे रोडला असं म्हटलंय की तो घेऊन जाण्याचं काम कोणाचं असतं, माणसाचं. माणूस एखादी वस्तू घेऊन जातो किंवा एखाद्या व्यक्तीला ऑटोमध्ये घेऊन जातो, पण तिथं म्हटलंय की रस्ता घेऊन जाईल मला, म्हणजे रस्त्याला आपण घेऊन जाण्याची काय दिली आहे, पर्सनची क्वालिटी दिली आहे, त्यामुळे आपण पर्सनिफाईज केलाय, त्यामुळे आपण इथं म्हणू शकतो की हे पर्सनिफिकेशनचं एक्झाम्पल आहे. नंतर काय सांगायचे तर स्पेशल फीचर्स सांगायचे. काही स्पेशल फीचर मध्ये काही नाही, तर हे एक ड्रॅमॅटिक मोनोलॉग आहे, म्हणजे एका कवीने एकाच व्यक्तीसोबत गोष्ट सांगितल्यासारखी याने मांडलाय, ड्रामॅटिक स्टोन मध्ये मांडलाय. अँड दी पोएम इज अ रिटन इन दी सिंपल वर्ड मध्ये लिहिली आहे, इफेक्टिव्ह लँग्वेज वापरली आहे, एकदम सिंपल इफेक्टिव्ह लँग्वेज आहे, विच इज इझी टू अंडरस्टँड, आणि ती लँग्वेज समजण्याला सोपी आहे. तर हे मटेरियल कुठेही वापरू शकता ना, सगळी लँग्वेज तुम्हाला इंग्लिश सोपीच वाटणार आहे. जरी हार्ड वाटत असेल तरी तुम्हाला असंच लिहायचं की सोपीच वाटतंय, बस सगळी लँग्वेज सोपीच वाटतंय. त्यामुळे काय लिहायचं, सगळ्या पोएम मध्ये लाईन लिहायची, दी पोएम इज रिटन इन अ व्हेरी सिंपल अँड इफेक्टिव्ह लँग्वेज विच इज इझी टू अंडरस्टँड. ओके, दिस लाईन परफेक्ट सुटेबल. जे स्पेशल फीचर कुठेही लिहायचं असले तर ही लाईन चिपकून द्यायची. मेसेज काय मिळतो आपल्याला इथून, तर आशावादी राहा, ऑप्टिमिझम राहा. द पोएम इज अ मॉरल गिव्हिंग पोएम. आपल्याला काय, मॉरल म्हणजे काय, एखादी मेसेज, एखादा चांगली गोष्ट देणारी पोएम आहे. द पोएम इज अ मॉरल गिव्हिंग पोएम अँड दी पोएम गिव्स मॉरल अस दॅट वी शुड ऑलवेज ऑप्टिमिस्टिक अँड हॅपी इन लाईफ. द पोएम इज अ इन्स्पिरेशनल पोएम. तर पोएमचा मेसेज काय आहे, पोएम पोएटच्या माध्यमातून काय मेसेज देतो, तर ऑप्टिमिझम राहा, आशावादी राहा, त्याचबरोबर लाईफमध्ये हॅप्पी राहा, कारण जर्नी जी लाईफची आहे ती एकच वेळा सगळ्यांना मिळते. नंतर सांगितलंय की ही पोएम काय, इन्स्पिरेशनल पोएम आहे, आपल्याला काय जगण्यासाठी उत्स्फूर्त करणारी पोएम आहे, जगण्यासाठी इन्स्पायर करणारी पोएम. माय ओपिनियन, माझं काय वाटतं, हे वाला सगळ्या पोएमला सेमच असणार. ओके, पोएम विषयी मला काय वाटते, अकॉर्डिंग टू मी, किंवा ॲज फार ॲज माय नॉलेज इज कन्सर्न, किंवा इन माय ओपिनियन, it is one of the best motivational poem. It is the best motivational poem. It is one of the inspirational poem. The poem is a very inspirational poem. खूप inspirational, प्रेरणादायी कविता आहे. I like this poem because this poem is easy to understand and short lines poem. As well as I like this poem and I enjoy this poem. तर काय सांगितलं इथे की पोएम मला खूप आवडली, कारण की छोटी पोएम आहे, समजायला सोपी आहे, त्याचबरोबर इन्स्पिरेशनल आहे, मोटिवेशनल आहे. आणि आखरीले या पोएमच्या रिलेटेड एक कोट, म्हणजे एक वाक्य किंवा एक फ्रेज किंवा एक सुवचन लिहायचं आहे, जेणेकरून इम्प्रेस करतो आपण जो काही चेकर आहे, जो काही एक्झामिनर आहे त्याला. त्यामुळे बघा इथं आपण पोएमची सेंट्रल थीम काय आहे त्याच्यानुसारच आपण एक कोट घेतलाय, फ्रीडम. त्यामुळे फ्रीडम इज द ऑक्सिजन ऑफ द सोल. फ्रीडम इज द ऑक्सिजन ऑफ सोल. जो काही आपली आत्मा आहे त्याचं काय एक ऑक्सिजन आहे. जसं आपल्याला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन लागतं, तसं आपल्या आत्म्याला जगण्यासाठी फ्रीडम लागतं. म्हणून फ्रीडम इज द ऑक्सिजन ऑफ सोल, हे इथं वाक्य मांडलंय. नेक्स्ट पोएम आहे आपली इंडियन विवर, रिटन बाय दी सरोजिनी नायडू. कोकिळा, कोकिळा, गान कोकिळा, नाइटिंगेल ऑफ इंडिया, कोकिळा. तर ही पोएम कोण लिहिलंय, सरोजिनी नायडू. गान कोकिळा, इंडियाची गान कोकिळा, नाइटिंगेल ऑफ इंडिया. ओके, सेकंड पोएम आहे 2.2 इंडियन विवर. 2 मिनिटाचा ब्रेक. ओके, स्टार्ट. सेकंड पोएम आहे इंडियन विवर. इंडियन विवर रिटन बाय दी सरोजिनी नायडू. शी इज ऑल्सो नोन ॲज द नाइटिंगेल ऑफ इंडिया, म्हणजे भारताची गान कोकिळा. शी वॉज स्ट्रगल, येस नो करा, शी वॉज struggled डी लावजा. She was struggled for Indian independence. She describes the condition of Indian weaver. पोएमचं टायटल आहे की इंडियन विवर, त्यामुळे या पोएम मध्ये
कवयित्री सरोजिनी नायडू, पोएटिस्टिक किंवा आपण काय म्हणतो त्याला पोएटेस, ओके, पोएट अँड पोएटेस. तर पोएटेस सरोजिनी नायडू यांनी काय मांडलं आहे, तर कंडिशन ऑफ इंडियन विवर मांडली आहे, की कशी त्यांची कंडिशन खराब होत चालली आहे दिवसेंदिवस ती मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न सरोजिनी नायडू यांनी केला आहे या पोएम मध्ये. विवर म्हणजे काय, तर बुणकर, विणकर, जे आपले कपडे विणतात, हे जे काही लोकर पासून किंवा धागे जोडू जोडू जे आपले कपडे बनवतात त्याला आपण काय म्हणतो, बुणकर म्हणतो, विवर म्हणतो. जे ट्रॅडिशनली हाताने असं असं ते एक राहतं ना लूम, मी तुम्हाला व्हिडिओवरती स्क्रीनवरती एक फोटो टाकेल, ते तुम्ही ओळखून घ्या की विवर म्हणजे कोण. तर ओके, अबाउट दी पोएट, पोएट विषयी लिहिलं तर काय आहे पोएट, द पोएम इंडियन विवर इज रिटन बाय दी पोएटेस सरोजिनी नायडू. आणि विच पोएटेस कुठची आहे, ते इंडियन पोएटेस आहे, पहिली इंडियन पोएटेस. आणि इंडियन एक दोनच आहे आपल्याला कवित्री, दोनच पोएटेस आहे इंडियन, एक तर ममंगदाय आणि एक सरोजिनी नायडू. म्हणून इथं लिहायचं स्पेशली इंडियन. द पोएम इज इंडियन विवर इज रिटन बाय an Indian poetess Sarojini Naidu. The poetess, also known as Nightingale of India, she was struggled for Indian independence. भारतीय स्वातंत्र्यासाठी सुद्धा त्यांचा मोठा वाटा आहे. त्या पहिल्या काँग्रेसच्या महिला अध्यक्ष होत्याच. त्याचबरोबर त्यांनी एक राज्यपाल म्हणून तरी काम केलेलं आहे काँग्रेसच्या माध्यमातून. आणि शी डिस्क्राइब्स द कंडिशन ऑफ इंडियन विवर, की हाऊ इंडियन विवर अफेक्टेड बाय द ग्लोबलायझेशन. अबाउट द टायटल कसं आहे, सुटेबल आहे, कारण पोएम मध्ये विवर विषयीच बोललाय, विवरच्याच कंडिशन मांडलंय. आपण पहिलेच लाईन म्हटलं की कंडिशन, विवरची कंडिशन मांडली आहे, त्यामुळे टायटल काय एकदम सुटेबल आहे. ओके, सॉरी एक पॉईंट सुटला होता की अबाउट द पोएम. आता पोएम विषयी सांगायचंय, पोएम कशी आहे. द पोएम इज द टाइप ऑफ सोनेट. सोनेट म्हणजे काय, 12 ओळीची कविता आहे फक्त. किती ओळीची, 12 ओळीची. 12 ओळीच्या कवितेला आपण सोनेट म्हणतो. तर इथं बघा, सुनेत कोणी कोणी सुनीत पण म्हणतात, कोणी कोणी सनेट पण म्हणतात, कोणी कोणी सोनेट पण म्हणतात. तर हे काय, एक सोनेट आहे, सोनेट आहे, 12 ओळीची कविता ही. द पोएम इज अ शॉर्ट लाईन पोएम. खूप छोट्या छोट्या काव्य पंक्ती आहे, खूप छोट्या छोट्या लाईन्स आहे याच्यामध्ये. द पोएम कंटेंड 3 स्टांजा. फक्त 3च कडवे आहे, 3 स्टांजा आहे पोएम मध्ये. आणि ईच स्टांजा पोएट टॉक्स अबाउट दी 3 टाइप्स ऑफ गारमेंट. आणि प्रत्येक स्टांजामध्ये वेगवेगळे गारमेंट बोलले आहेत. पहिल्या स्टांजामध्ये न्यू बॉर्न बेबीसाठीचा कापड बोलले आहे, दुसऱ्या याच्यामध्ये क्वीनच्या शादीसाठीचा घुमटा, वेल्स बोलले आहे. थर्ड याच्यात काय, श्राउड, फिनरल श्राउड, म्हणजे ज्यामध्ये जो काही मेल्यावर व्यक्तीचा जो काही वरती पांढरा कपडा झाकला जातो, त्याला काय म्हणतात, कफन. तर कफन विषयी बोलले, म्हणजे असे 3 स्टेजेस बोलले आहे. आणि त्या 3 स्टांजामध्ये वेगवेगळे गारमेंट विषयी बोलले आहे. आणि त्याचबरोबर टाइम्स ऑफ द डे पण बोलले आहेत, म्हणजे सकाळ होते, नंतर दुपार होते, नंतर संध्याकाळ होते, हे सुद्धा बोलले आहे. त्याचबरोबर ह्युमन लाईफच्या स्टेजेस सांगितल्या, की पहिली बाळ जन्मतो, दुसरं लग्न होतो, तिसऱ्यांदा मृत्यू होतो. हे सगळं याच्यामध्ये सांगितलं आहे. जसं की बर्न, यंग अँड ओल्ड, 3 स्टेज ऑफ ह्युमन, हे सुद्धा एक प्रत्येक स्टांजामध्ये एक्सप्लेन केलं आहे. म्हणजे द पोएम इज अ सोनेट, 12 ओळीची कविता आहे, शॉर्ट लाईन पोएम आहे. The poem contained 3 stanza, only 3 stanza, and each stanza speak about the 3 types of garment. Garment म्हणजे कपडा, cloth, and times of the day, 3 times of the day, morning, evening, and night. And each stanza represent the 3 stage of human life, that is birth, young, and old. About title, this title is very suitable, Indian Weaver. The title of the poem is Indian Weaver. The title of the poem is Indian Weaver, and the title means Indian Weaver title. It is appropriate and significant. बघा, पहिलीच लाईन इथे ह्या पहिल्या पोएम मध्ये जी वापरली तीच वापर, appropriate and significant, because in this poem poetess describe the Indian Weaver condition. कळेपर्यंत की इंडियातले जे काही बुनकर लोक आहे, जे काही समुदाय आहे बुनकरांचा, विणकरांचा, त्यांची कंडिशनच पोएम मध्ये सांगितली आहे. त्यामुळे टायटल काय, अप्रोप्रिएट आहे, इंडियन विवर. नेक्स्ट असणार आहे थीम. आता थीम म्हणजे काय, सेंट्रल आयडिया, सोपी सेंट्रल आयडिया आहे. याच्यामध्ये 3 वुमन, जे काही ह्युमनचे स्टेज आहे, यंग, बर्न, यंग अँड ओल्ड सांगितलंय. आणि पर्सोनिफाय केलाय 3 गारमेंट सोबत. जसं की जन्मल्यावर काहीतरी छोटंसं बाळाला कपडा देतो पांघरण्यासाठी, सेकंड टाइम त्याला आपण लग्नासाठी घुमटा शिवतो मुलगी असेल तर, आणि थर्डला फ्युनरल श्राउड म्हणजे मेल्यावर जो कफन असतो तो कफन.
तर पोएटिक स्टाईल काय आहे, सॉरी थीम काय आहे, थीम आहे द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज दॅट ह्युमन passes through different stage of life. Human passes through different stage of life, that is young, birth, young and old, three stage of life, and feeling like joy. जन्माला येतो तेव्हा जॉय, नंतर लग्न होतो, यंग होतो तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी, आणि नंतर मृत्यू झाल्यावर सॉरोनेस. ह्या फिलिंग सोबत तो तिन्ही स्टेज लाईफचे पास करतो. हे त्याची सेंट्रल थीम आहे. पोएटिक स्टाईल कशी आहे, पोएम मध्ये स्टाईल कशी वापरली आहे, तर इट इज नॉट अ फ्री वर्स. ही काही मुक्त छंदातली नाही, यामध्ये रायमिंग स्कीम पाहायला मिळते. द पोएटेस युज्ड रायमिंग स्कीम हिअर, आणि रायमिंग स्कीम इज AABB, म्हणजे पहिल्या ओळीतला आखरीचा शब्द दुसऱ्या ओळीतल्या आखरी शब्दासोबत मॅच होतो, तिसऱ्या ओळीतला आणि चौथ्या ओळीतला मॅच होतो, म्हणजे AABB. याच्यावर सुद्धा एक 5 मिनिटाचा व्हिडिओ येईल की रायमिंग स्कीम कशी फाइंड आउट करायची. तर याची कोणती आहे, AABB, म्हणजे पहिली लाईनचा आखरी शब्द, दुसऱ्या लाईनचा आखरी शब्द, तिसऱ्या लाईनचा आखरी शब्द, चौथ्या लाईनचा आखरी शब्द, हे दोन शब्द मॅच होत आहे आणि हे दोन शब्द मॅच होत आहे, त्यामुळे आपण AABB वापरतो. हे एक्झाम्पल आहे, इथे मॅच नाही होत, पोएम मध्ये बघा असेल मॅच होत. ओके, मी तुम्हाला व्हिडिओवरती स्क्रीनशॉट लावेल की कसे मॅच होतात, त्याखाली अंडरलाईन करून. म्हणून याची काय रायमिंग स्कीम AABB आहे. द पोएम, ओके, द पोएटेस यूज टोन इज कन्व्हर्जेशनल टोन, म्हणजे संवाद सांगितलाय की भारतीय लोकांशी संवाद साधताय पोएम, ही असं हालत त्यांची आहे इंडियन व्ह्यूवरची, म्हणजे कन्व्हर्जेशनल टोन आहे, परिसंवादात्मक आहे, म्हणजे एकमेकाचा संवाद सांगितलाय, कन्व्हर्जेशनल टोन मध्ये पोएम लिहिली. पोएटिक डिव्हाइसेस, द फिगर ऑफ स्पीच, मी म्हटलंच की लाईन एक आहेच की द पोएम इज अ फुल ऑफ पोएटिक डिव्हाइसेस. द पोएम इज अ फुल ऑफ पोएटिक डिव्हाइसेस, म्हणजे पोएम मध्ये खूप सारे पोएटिक डिव्हाइस आहे, त्यामधलाच एक सच ॲज किंवा लाईक फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच मध्ये सच ॲज कोणते कोणते फिगर ऑफ स्पीच वापरले, अलिट्रेशन. अलिट्रेशन मध्ये एका शब्दातला जो एक शब्द असतो त्यातला पहिला लेटर जर एका ओळीत रिपीट होत असेल, जसं यम 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 रिपीट होत असेल, एच एच रिपीट होत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, अलिट्रेशन म्हणतो. किंवा इथे एखादी अलिट्रेशनचं एक्झाम्पल बघूया आपण. ओके, इथे बघा, थ्रू द थ्री, म्हणजे टी 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 रिपीट होत आहेत कंटिन्युअसली, एकच शब्द डबल 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 येत आहे, म्हणतो आपण अलिट्रेशन. हर एक कवितामध्ये एक ना एक एक्झाम्पल असतो अलिट्रेशनचं, त्यामुळे लिहून टाकायचं की फिगर ऑफ स्पीच सध्या अलिट्रेशन वापरली आहे. नंतर इमेजनरी वापरली आहे, कारण इथे कलर्स वापरले, कलर्स आपल्याला इमेजिन होतो डायरेक्ट, ब्ल्यू वेल्स म्हणजे कलर्स आपल्याला डायरेक्ट इमेजिन होते, त्यामुळे इमेजनरी. आणि इंटरोगेशन म्हणजे प्रश्न पण भरपूर विचारले आहे, जिथे जिथे प्रश्नार्थ चिन्ह असेल तिथे इंटरोगेटरी हे काय असतो, किंवा इंटरोगेशन हे काय असतं, फिगर ऑफ स्पीच असतो. इथे एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन तुम्ही पोएम मधून तुम्ही इथे लिहून टाका की ज्या ओळीमध्ये एकच लेटर जर जास्त वेळ आला असेल ते ओळी ते टाका. पोएट यूज व्हेरी सिम्पल लँग्वेज अँड इझी टू अंडरस्टँड. मी म्हटलं की प्रत्येक याच्यामध्ये हे लिहायचं की पोएटेसने खूप सिम्पल लँग्वेज वापरली आहे, जे इझी टू अंडरस्टँड आहे, समजायला सोपी. फेवरेट लाईन तुम्ही कोणती पण लिहू शकता, मुळे मी डॅश 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 दिली आहे की तुमची जे फेवरेट लाईन वाटेल तुम्हाला ते फिल करा एक लाईन. स्पेशल फीचर काय सांगितलं आहे की स्टांजा आर इन दी फॉर्म ऑफ क्वेश्चन आन्सर. प्रत्येक स्टांजा काय क्वेश्चन आन्सरच्या फॉर्म मध्ये, म्हणजे पहिल्या 3 ओळीमध्ये पोएटेस जे आहे इंडियन वेव्हरला काही क्वेश्चन विचारतात, आणि आखरीची लाईन जी आहे चौथी लाईन ते काय करतात, जे इंडियन व्ह्यूवर आहे ते सरोजिनी नायडूला उत्तर देतात, म्हणजे क्वेश्चन आन्सरच्या फॉर्म मध्ये कविता लिहिली आहे. हे त्याचं स्पेशल फीचर आहे, क्वेश्चन आन्सर फॉर्म मी लक्षात ठेवा, अंडरलाईन केलाय किंवा हायलाइट केलाय. मेसेज काय मिळतो कवितेतून, तर मेसेज मिळतो, मेसेज ऑफ द पोएम इज मोशन ऑफ लाईफ. जे काही जीवनामध्ये चालू असते, लाईफ कधी थांबत नाही, मोशन आहे, त्याला मुवमेंट आहे. जन्म होतो, रिस्पॉन्सिबिलिटी येतात, तरुण येतो, लग्न होतात, प्रौढ होतो, म्हातारा होतो आणि मरून जातो. हे सगळे त्याचे मोशन जे आहे चालूच राहतं, नेहमीच चक्र चालू राहतो. पुन्हा मग अजून कोणासाठी जन्म, कोणा, हे जे आहे मोशन ऑफ लाईफ याच्यामध्ये सांगितलं आहे की ऑल ह्युमन बिंग पासेस थ्रू 3 डिफरंट स्टेज ऑफ लाईफ, दॅट इज यंग, बर्थ, यंग अँड ओल्ड, आणि नोबडी कॅन एक्सेप्शन दिस रूल. आणि यासाठी कोणी एक्सेप्शन नाही. कोणी असं होतं का की एक वेळा जन्माला आल्यानंतर मरतच नाही, असं काही नाही. एकही जण त्याला एक्सेप्शन नसतो. प्रत्येक जण ह्या जे काही लाईफ ऑफ मोशन आहे त्यातून जात असतो. नेक्स्ट मेसेज पण कळला की जी लाईफ कशी आहे, मोशन आहे, लाईफला मोशन आहे, गती आहे, थांबत नाही लाईफ, म्हणजे लाईफ मोशनलेस नाही आहे, लाईफला काय मोशन आहे. त्याचबरोबर दुसरा मेसेज काय होता, लाईफला मोशन आहे. दुसरा मेसेज त्यातून होता की कोणीही त्यासाठी एक्सेप्शन नाही, नो बडी कॅन एक्सेप्शन दिस रूल, की जन्माला आला मेला असं नाही, असं होऊ शकत. माय ओपिनियन, तर पहिल्या पोएमचं जे ओपिनियन होतं तेच इथे रिपीट करायचं. पहिल्या पोएमचं काय ओपिनियन होतं, हे बघा पहिल्या पोएमचं ओपिनियन.
की अकॉर्डिंग टू मी किंवा ॲज फार एज माय नॉलेज कन्सर्न, इन माय ओपिनियन, इन माय पॉइंट ऑफ व्ह्यू, दिस पोएम इज अ व्हेरी इन्स्पिरेशनल पोएम, मोटिवेशनल पोएम, अँड दिस पोएम सेड अबाउट द इंडियन विवर कंडिशन, सो दॅट आय लाईक दिस पोएम. आणि आखरीचा कोट इथे कोट दिलेला आहे की लाईफ इज अ लाईक ऑफ अ जर्नी. लाईफ कशी असते, एक जर्नी टाईप असते आणि ते एन्जॉय द ट्रिप, आणि ते आपल्याला एन्जॉय करायचे असते. लाईफ इज अ लाईक अ जर्नी, एन्जॉय द ट्रिप. आणि ती जर्नी जी आहे आपली एन्जॉय करायची आहे, एकदम असं खूप काम 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 करत लाईफ जगायची नाही, असं काही करायचं नाही. लाईफला एक जर्नी आणि ट्रिप आणि जगायचं आहे, म्हणजे त्यातून मजा करायची आहे. किंवा मजा म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की कामातून मजा मिळवायची आहे. आपल्याला काम करून मजा मिळवायची आहे, आनंद मिळवायचा आहे. ओके, थर्ड पोएमचं ॲप्रिशिएशन लागणार आहे द इंचकेप रॉक. 2 मिनिटाचा ब्रेक स्टुडंट. Okay. The third poem 2.3 is Inchcape Rock. तो सेंट्रल आयडिया कळून देतो या पोएमची काय आहे. म्हणजे तुमच्या समोर मी थोडं मराठीतून कविता मांडून देतो. इंचकेप रॉक, इंचकेप एक बेल आहे, इंचकेप एक पहिले रॉक आहे. समजून घे. पहिले सुरुवातीला काय असतो, एक सागर असतो, पाणी, सागर, सी. त्यामध्ये एक मोठा असा दगड असतो किंवा एक मोठा असा स्टोन असतो पाण्यामध्ये. आणि जेव्हा पाणी वाढतं ना, सीच्या लेवल जो वाढतो ना, त्यामुळे तो दगड खाली लपला जातो. परंतु जेव्हा पाणी कमी असते तेव्हा ते दगड दिसून पडतो दुरून जहाज येणार आहे. जेव्हा पाण्याची लेवल वाढली तेव्हा ते खालचं जहाजाला जे पर्वत आहे किंवा दगड आहे तो दिसून पडत नाही. त्यामुळे जहाज अनेक वेळा त्याला टक्कर देतात आणि अनेक जहाज डुबतात, लोक मरतात, मृत्यूहानी होतो, अनेकांचे सामान वगैरे डुबतात त्या पाण्यामध्ये. तर हे कार्य जे आहे ते रोखण्यासाठी तिथले एक अबॉट असतात, ते एक मॉन्क्स असतात किंवा नन्स असतात, बुद्धिस्ट मॉन्क्स किंवा ख्रिश्चनिस्ट मॉन्क्स. तर ते काय करतात, ती घटना होऊ नये म्हणून त्या रॉकच्या वरती एक बेल बांधतात, घंटी बांधतात, ज्यामुळे जेव्हा ते पाणी वरतं त्याला टेकायला येईल तेव्हा ते घंटी आवाज करेल, अशी एक बेल बांधतात. आणि लोकांना कळेल की ते काहीतरी डेंजरस आहे, त्यामुळे ते लोक त्याच्या आजूबाजूला निघून जाईल. इथपर्यंत क्लिअर झालं सिनेरिओ. परंतु याच्यात एक विलन असतो. इथपर्यंत सगळं ठीक चाललं असतं, ते बांधतात घंटी, त्यामुळे लोकांचे अनेक प्राण वाचतात, लोकांना कळतं की अरे इथे दगड आहे असं तसं. परंतु इथे एक विलन असतो. काय असतो इथे, एक विलन असतो, त्याचं नाव असतं सर राल्फ. ओके, तर सर राल्फ जो आहे तो त्याला जळतो, म्हणजे त्याच्या कामाला जळतो, कारण अनेक लोक त्यांना काय करतात, दुवा देत असतो अबॉटला. म्हणून ते अबॉटचं जे काम आहे, अबॉट दी अबरब्रोथॉक, तर त्याच्या कामाला तो जळतो आणि काय करतो, मग तो बेल कापून टाकतो सर राल्फ. आणि मग पुन्हा अजून लुटमार होत राहते, पुन्हा लुटमार सुरू राहते अशीच. आणि अशा वेळेस काय होतं, एक वेळ असं लुटमार करताना सर राल्फ लुटमार करत होता, जहाजातली जे काही सामान लुटत होता, कारण त्याने बेल कापून टाकली होती. त्यामुळे अनेक लोकांना माहित नव्हतं पडत की ते पर्वत आहे, त्यामुळे अनेक जहाज टाकून त्याला तिथलं सामान, खनिज वगैरे त्याला मिळत होतं. एक दिवस असं झालं, तो लुटमार करायला आला आणि खूप असं अंधार, असं एखादी वेळा बघा खूप ढगा आले, पावसाळी वातावरण झालं की खूप वारा वगैरे सुटला की सगळं काळोख होऊन जाते, अंधार पडून जाते, निळे ढग येतात, त्यामुळे काळोख पडतो. आणि त्यावेळेस सर राल्फ जो आहे तोला काही दिसत नाही पुढे काय होत आहे, आणि त्याची जहाज त्या दगडाला टक्कर देते आणि तो तिथे मरून जातो. म्हणजे टीट फॉर टॅट होतं, जशाच तसे. त्याने बेल कापली नसती तर तो जिवंत राहिला असता, कारण त्याच्यामुळे अनेक लोकांचे प्राण गेले. आणि याच्यात चांगलं काम कोणी केलंय, अबॉट दी अबरब्रोथॉक मॉन्क्स आहे, त्यांनी केलंय. तर हे झाले तुमची कवितेचं एक्सप्लेनेशन. आता बघूया आपण याची ऍप्रिशिएशन काय आहे. अबाउट द पोएट विषयी, सॉरी, अबाउट द पोएट, द पोएम इंचकेप रॉक इज रिटन बाय द ब्रिटिश पोएट, इंग्लंडचे पोएट होते, रॉबर्ट साऊदी यांनी पोएम लिहिली आहे. ही वॉज बर्न इन इंग्लंड, ब्रिस्टॉल, इंग्लंडमध्ये ते जन्मले, ब्रिस्टॉल नावाच्या ठिकाणी.
रॉबर्ट साऊदी. ही वॉज अ पोएट लॉरेट ऑफ द इंग्लंड. पोएट लॉरेट एक डिग्री आहे, जसे की आपल्याला नोबेल प्राइज मिळतं तशा प्रकारे पोएटांना पोएट लॉरेट मिळतं इंग्लंडमध्ये. त्यांना मिळालं आहे फ्रॉम 1833 मध्ये मिळालं आहे टू 1843 पर्यंत. तर ते पोएट लॉरेट होते 1833 पासून 1813 पासून ते 1843 पर्यंत ते पोएट लॉरेट होते इंग्लंडची. त्यांचा जन्म ब्रिस्टोल मध्ये झालाय इंग्लंडमध्ये. आणि पोएटचं नाव काय? रॉबर्ट साऊदी. कोणती पोएम? द इंचकेप रॉक. हे झालं अबाउट पोएट. नेक्स्ट फास्ट अबाउट दी पोएम. पोएम विषयी सांगायचं झालं तर इंचकेप रॉक हे बॅलेड आहे, पोवाड आहे. खूप मोठं 2-3 पेजाची पोएम आहे, त्यामुळे हे बॅलेड आहे, ज्याला आपण काय म्हणतो पोवाडा म्हणतो. खूप मोठी पोएम आहे. इट इज अ स्टोरी ऑफ पीटर. ओके, इट इज अ स्टोरी ऑफ पायरेट. पायरेट म्हणजे काय? तर समुद्री डाकू. समुद्री डाकू. इट इज अ पोएम. इट इज अ स्टोरी. हे एक स्टोरीज आहे, एक पोवाडा स्टोरी फॉर्म मध्ये आहे. पायरेट. कोण आहे पायरेट? सर राल्फ. सर राल्फ. पायरेट म्हणजे समुद्री डाकू, सर राल्फ दी रोवर. आणि जो की कट करतो बेलला. दॅट बेल प्लेस्ड बाय अबोट ऑफ अबरब्रोथा. मी सांगितलं की मंग्स अबोटने प्लेस केली असतं, मांडलेली असतो किंवा ते लावलेली असतो, ते बेल तो कट करतो फ्रॉम दी इंचकेप रॉक. ही स्टोरी याच्यात सांगितलं आहे. स्टोरी काय सांगितली याच्यामध्ये अबाउट पोएम विषयी? तर पोएम बॅलेड आहे, खूप मोठी पोएम आहे. इट इज अ लॉंग नरेटिव्ह पोएम अँड विच डिस्क्राइब्स द स्टोरी ऑफ पायरेट सर राल्फ हु कट द बेल, that bell placed by Abota Pabaruta from the Inchcape Rock. That's about the poem. Next, theme. What is the theme of that poem? Theme काय? सेंट्रल आयडिया काय? तर इथे सांगितलंय की कर्म कसं आपल्याला पुन्हा परतफेड करतो. म्हणजे आपण जर चांगलं केलं दॅट वी रिसीव गुड थिंग. इफ यू डन बॅड थिंग दॅट यू कॅन बी रिसीव बॅड थिंग. सो दॅट कर्मा बॅक. कर्मा बॅक. थीम. थीम काय? ओके, टायटल राहिलं का? द टायटल ऑफ द पोएम अप्रोप्रिएट, सिग्निफिकंट, बिकॉज सेंट्रल आयडिया काय पोएमची? रॉक आहे, इंचकेप रॉक आहे, त्यामुळे टायटल काय? अप्रोप्रिएट आहे, इंचकेप रॉक. सेंट्रल आयडिया झाली. सेंट्रल आयडिया. ओके, थीम दॅट इज मीन्स सेंट्रल आयडिया. द मेजर थीम ऑफ द पोएम इज ऑन द प्रोवर्ब ॲज यू सॉ. जे तुम्ही पेराल सो शाल वी रीप. तेच तुम्हाला मिळेल किंवा तेच उगवेल. जे पेराल ते उगवेल. तुम्ही जर चांगलं पेरलं चांगलं उगवेल, तुम्ही जर वाईट गोष्टी पेरल्या तर वाईट उगवेल. त्यामुळे काय? ॲज यू सॉ सो शाल यू रीप. हेअर द सर राल्फ द रोवर जेलिसियस फ्रॉम द वर्क ऑफ अबरब्रोथा बिकॉज द seaman blessed the abbot for placed the bell on the Inchcape Rock and he cut the bell, but at last of the poem punishment he got or he punished for his bad work. काय सांगितलं इथे सेंट्रल आयडियामध्ये की एकच प्रोवर्ब आहे ज्याच्या इर्द गिर्द हे पोएम फिरते. ह्या प्रोवर्ब मधून त्याची प्रोवर्ब मधून किंवा ह्या फ्रेज मधून त्याची सेंट्रल आयडिया कळते. काय? ॲज यू सॉ सो शॅल यू रीप. पेराल ते उगवेल. इथे काय होतं? सर्फ राल्फ द रोवर जे आहे तो जळतो अबरब्रोथाच्या वर्क पासून, आणि तो त्यामुळे जे अबरब्रोथाने प्लेस केलेले बेल मांडली आहे किंवा ठेवली आहे ती कट करतो आणि आखरी त्याला त्या बेल कट करण्याचा पनिशमेंट मिळतोच, म्हणजे त्याचा मृत्यू होतो त्या बेलमुळेच. त्या बेलमुळेच तिचा काय होतो? मृत्यू होतो, कारण तो बेल काटतो आणि त्यामुळे त्याला आवाज येत नाही आणि अनेक अचानक त्याची जी जहाज आहे, शिप आहे, बोट आहे ते टक्कर करतो त्याच इंचकेप रॉकला. पोएटिक स्टाईल कशी आहे? तर पोएटिक स्टाईल आहे इंचकेप रॉक इज अ बॅलेड पोएम आहे, खूप मोठी पोएम आहे, ज्यामध्ये 17 स्टांजा आहे, 17 स्टांजा आहे. अँड ईच स्टांजा कंटेन 4 लाईन, 4 लाईनी कव्हर करतात प्रत्येक स्टांजा. अँड रायमिंग स्कीम इज ए बी. पहिल्या पोएमची फ्री वर्स आहे, सेकंड पोएम मध्ये काय? ए-ए-बी-बी. इथं पण ए-ए-बी-बी, म्हणजे पहिल्या 2 लाईनी सेम आहे, आखरीला एंडचे जो वर्ड्स आहे ते रायमिंग करतं. सेम नाही म्हणू शकत आपण, राईम करतं. गो, स्लो असे सारखे शब्द सेम राईम करतात. आणि थर्ड आणि फोर्थ लाईनचे आखरीचे जे वर्ड आहे ते राईम करतात, म्हणजे ए-ए-बी-बी. ए-ए-बी-बी काय? त्याचं रायमिंग स्कीम.
पोएटिक डिव्हाइस मध्ये एक लाईन फील फूड बसते की ते म्हणजे लाईन म्हणजे द पोएम इज अ फुल ऑफ पोएटिक डिव्हाइसेस सच एज अ फिगर ऑफ स्पीच. कोणते कोणते फिगर ऑफ स्पीच आहे याच्यामध्ये? तर बघा, ॲलिट्रेशन आहे. प्रत्येक पोएम मध्ये ॲलिट्रेशन मिळेल. कारण ॲलिट्रेशन म्हणजे काय, तर एखाद्या ओळीमध्ये एक एक लेटर, जसा पी 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 इथे 2 वेळा आला म्हणजे ॲलिट्रेशन आहे. अशी ओळ सापडली तर ॲलिट्रेशन. रिपिटेशन म्हणजे काय, एखादी वर्ड जो आहे तो पुन्हा पुन्हा रिपीट होतो. जसं श्याम 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 श्याम, चंदू के चाचाने, च च च ॲलिट्रेशन, श्याम 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 रिपिटेशन. अशा इथे फिगर ऑफ स्पीच मिळतो. याची लँग्वेज कशी आहे? व्हेरी सिंपल लँग्वेज आहे पोएम मधले, आणि जे समजण्यास इझी टू अंडरस्टँड आहे. दॅट इज अ पोएटिक स्टाईल ना. पोएटिक डिव्हाइसेस. पोएटिक स्टाईल मध्ये आपण काय सांगितलं? बॅलेट पोएम आहे आणि रायमिंग स्कीम आहे त्याची AABB. दुसऱ्या पोएमची सुद्धा AABB होती, याची सुद्धा AABB आहे. ते पोएटिक स्टाईल मध्ये लिहायचं आणि हे पोएटिक डिव्हाइस मध्ये लिहायचं. स्पेशल फीचर काय आहे? तर इट इज अ बॅलेट पोएम, दॅट इज अ वन स्पेशल फीचर. इथे पोएटिक जस्टिस पण मिळाला आहे, म्हणजे ज्याने वाईट काम केलं त्यामुळे त्याला आखरी पनिशमेंट मिळाली, सर राजदीर ओरला, त्यामुळे इथे पोएटिक जस्टिस मिळतो. ओके. ॲज यू सो सो शॅल यू रीप, असं तुम्हाला पाहायला मिळते. जे पेराल ते उगवेल. तुम्ही चांगलं पेराल, चांगले काम कराल तर चांगलं मिळेल तुम्हाला फळ, वाईट काम कराल तर वाईट मिळेल. म्हणजे ॲज यू सो सो शॅल यू रीप. सो म्हणजे पेरणे, रीप म्हणजे उगवणे. आणि याला बायबलिक रेफरन्स सुद्धा आहे, कारण हे बायबलमध्ये हेच थीम सांगितले आहे की जे तुम्ही चांगलं कराल तर चांगलं मिळेल, वाईट कराल तर वाईट मिळेल. त्यामुळे इथं लिहायचं की पोएटिक जस्टिस यामध्ये मिळतो आपल्याला. पोएटने इम्प्लॉइज केलाय पोएटिक जस्टिस, त्याचबरोबर त्याने बायबलिक रेफरन्स दिलाय ॲज यू सो सोशल यू रीप. मेसेज काय आहे? द इंचकेप रॉक गिव्स द मॉरल ॲज यू सो सोशल यू रीप. तेच टीट फॉर टॅट, जशाच तसे. त्याने चांगलं काम केलं असतं चांगलं मिळालं असतं, वाईट काम केलं त्यामुळे त्याला सबक मिळाला. माय ओपिनियन काय लिहायचं? पहिल्या पोएमचं ओपिनियन पाठ करून घ्यायचं, 3-4 वेळा रिव्हिजन करून घ्यायचं. तेच पोएमचं ओपिनियन बघा. पहिल्या पोएमला तेच लिहिलं आपण, सेकंड पोएमला लिहिलं, थर्ड पोएमला पण सुद्धा तेच. इन माय ओपिनियन this is the very inspirational motivational poem. I like this poem because this poem gives the idea or gives the message, that what message? As you sow so shall you reap. पेराल तसे उगवेल. If I do good thing, that will return me good thing. If I do bad thing, that will return me as a punishment. So that I like this poem. आखरीचा कोट हिंदी यायचाच, बोनस मार्क देतो. टीट फॉर टॅट, सिंपल आहे. टीट फॉर टॅट. पहिल्याच्यात काय बघितलं होतं? द फ्रीडम इज द ऑक्सिजन ऑफ सोल, पहिला कोट. सेकंड याच्यामध्ये बघितलं होतं लाईफ इज अ लाईक अ जर्नी, सो कॅन यू एन्जॉय द ट्रिप. आणि थर्ड इज अ टीट फॉर टॅट. फोर्थ पोएम आहे हॅव यू अर्न युअर टुमॉरो. खूप छान अशी इन्स्पिरेशनल पोएम आहे, खूप मेसेज देणारी पोएम आहे की तुम्ही तुमचा उद्या कमावला का, आणि कसे कमावणार? तर पोएटने त्या पोएम मध्ये सांगितलंय की हे काम जर तुम्ही केले पोएम मधले तर तुम्ही उद्या कमावला. जर तुम्ही तुमच्या मित्रांशी चांगलेपणे बोलले, तुम्ही त्यांचा हालचाल विचारला तर तुम्ही तुमचा उद्या कमवला. किंवा तुम्ही जर मित्राला बघून दुसरा रस्ता निवडला किंवा त्याच्याशी न मिळता तुम्ही निघून गेले गर्दीमध्ये तर तुम्ही तुमचा उद्या गमावला. किंवा एका दिवसभरात तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत केली असेल तर तुम्ही तुमचा उद्याचा दिवस कमवला. मदत नसेल केली तर तुम्ही तुमचा उद्या गमावला. आणि हे सर्व जर तुम्ही करत असाल तर देव तुम्हाला नक्की तुमचा उद्याचा दिवस देईल. आणि हे सर्व तुम्ही जर नसेल करत तर तुम्ही तुमचा उद्या गमवत आहात, असं पोएटने सांगितलं आहे. खूप छान मेसेज देणारी पोएम आहे की हॅव यू अर्न युअर टुमॉरो. का तुम्ही तुमचा उद्या कमावला आहेत का? ऍप्रिसिएशन अबाउट दी पोएट. पोएट कोण आहे याचे? तर अमेरिकन पोएट आहे, ब्रिटिश ओरिजिनचे, म्हणजे ब्रिटिशचे होते, नंतर अमेरिकेला शिफ्ट झाले, त्यामुळे ब्रिटिश ओरिजिन आहे, अमेरिकेचे आहे. काय आहे? एडगर गेस्ट. नाव लक्षात ठेवा, एडगर गेस्ट. पहिल्या पोएटचे पोएम कोण होते? पहिल्या पोएमचे पोएट कोण होते? वॉल्ट व्हिटमन. सेकंड पोएमचे पोएटिस्ट कोण होते? इंडियन पोएटिस्ट सर्जिन नायडू. थर्डचे काय होते? रॉबर्ट साऊदी, जे की होते ब्रिटनचे, इंग्लंडचे होते. आणि फोर्थ पोएमचे आहे एडगर गेस्ट. कुठचे आहे? अमेरिकेचे आहे, पण ब्रिटिश ओरिजिन आहे. आणि त्यांना ओळखलं जाते पीपल पोएट नावाचं. पीपल पोएट म्हणून काय? कारण त्यांनी लोकांच्या ज्या समस्या आहे किंवा लोकांच्या मिळत्या जुळत्या कविता लिहितात आणि लोकांना समजेल असे सिंपल इंग्लिश मध्ये लिहितात, त्यामुळे पीपल पोएट म्हणून त्यांना टायटल मिळालाय. पहिला पोएट जे होते वॉल्ट व्हिटमन, त्यांना कोणतं टायटल होतं? फादर ऑफ रिव्हर्स. सरोजिनी नायडूला कोणतं टायटल होतं? नाइटिंगेल ऑफ इंडिया. आणि ह्या पोएटला काय टायटल? पीपल पोएट. आणि थर्ड पोएम जी होती इंचकेप रॉक, त्यातल्या पोएटला काय म्हटलं जातं? पोएट लॉरेन्स ही पदवी मिळाली होती.
अबाउट दी पोएम, पोएम मध्ये सांगायचं आहे की पोएम काय इन्स्पिरेशनल पोएम आहे. इन दिस पोएम पोएट आस्क such a question to reader whether they have done anything to improve life of another human being or not. सोपी सांगितलं आहे की याच्यामध्ये एक प्रश्न विचारला आहे पोएटने विचारलाय प्रश्न रीडरला, वाचणाऱ्याला, की तुम्ही तुमचा उद्याचा दिवस कमावला आहे का असं काहीतरी करून ज्याने दुसऱ्याचं जीवन सुधारलाय. म्हणजे काय, हॅव यू डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर बिंग ह्युमन बिंग ऑर नॉट. तुम्ही दुसऱ्यांना काही मदत केली आहे का ज्यामुळे त्यांची लाईफ सुधारली आहे किंवा नाही. नंतर थर्ड पॉइंट आहे अबाउट टायटल. दिस इज टायटल हॅव यू अर्न युअर टुमारो अँड दिस इज अप्रोप्रिएट अँड सिग्निफिकंट टायटल. कारण काय टायटल आहे, इम्पॉर्टंट आहे, सिग्निफिकंट आहे. नंतर सांगायचं द टायटल ऑफ द पोएम इज इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंग आहे ना, की आपल्याला पोएम वाचायला लावणारी असते की पोएम मध्ये काय असणार आहे, हॅव यू अर्न युअर टुमारो. पोएमचं टायटल बघा की तुम्ही तुमचा उद्या कमावला आहे का, म्हणजे नक्की वाचायला लावणारी कविता आहे की उद्या कसा कमवायचा यार प्रश्न, आणि ते उत्तर मिळवण्यासाठी तुम्ही कविता वाचतो. त्यामुळे हे इंटरेस्टिंग टायटल आहे. थीम काय आहे, तर थीम सोपी आहे की तुम्ही बघा, द थीम ऑफ द पोएम इज दॅट टेल्स ऑन इम्पॉर्टन्स ऑफ बिंग काइंड अँड हेल्पफुल टुवर्ड्स अदर. म्हणजे काय, तर थीम काय, तर तुम्ही काइंड बना, दयाळू बना आणि लोकांची हेल्प करणारे बना, ही थीम आहे त्याची. इफ यू हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बिंग ऑर नॉट. तुम्ही काही असं केलं आहे की ज्यामुळे अनेकांची लाईफ सुधारली आहे, हे प्रश्न मेजर आहे. द मेजर थीम ऑफ द पोएम इज अ हेल्प अदर अँड नीडी पर्सन. म्हणजे काय, मेजर थीम आहे की जे गरजू व्यक्ती आहे त्यांची मदत करा आणि त्यांची लाईफ त्यामुळे सुधरेल. दॅट्स अ मेजर थीम. पोएटिक स्टाईल कशी आहे, तर पोएटिक स्टाईल मध्ये सांगा, ही पोएम जे आहे ते फ्री वर्स मध्ये नाही लिहिली आहे, फ्री वर्स नाहीये. इतर रायमिंग स्कीम वापरली आहे पोएटने, ती आहे AABB. तिन्ही पोएमची लगातार AABB आहे, लक्षात ठेवा. सेकंड पोएम AABB, थर्ड पोएम AABB, फोर्थ पोएम AABB आणि पहिली पोएम फ्री वर्स आहे. आणि ही पोएम फ्री वर्स नाही, याची रायमिंग स्कीम आहे AABB. म्हणजे पहिल्या लाईनीतला आखरीचा शब्द राईम करतो दुसऱ्या लाईनच्या आखरीच्या शब्दासोबत, तिसऱ्या लाईनीतला आखरीचा शब्द चौथ्या लाईनीच्या आखरीसोबत राईम करतो. दी पोएम कंटेन 4 स्टांजा, 4 स्टांजा आहे, यामध्ये 4 कडवे आहे आणि प्रत्येक कडवे किती लाईन आहे, 4 लाईन आहे. आणि फर्स्ट लाईन राईम विथ सेकंड लाईन आणि फोर्थ लाईन राईम विथ थर्ड लाईन राईम विथ फोर्थ लाईन. आणि ही लाईन तिन्ही जी पोएम आहे, तिन्ही पोएम त्याला सेम आहे की फर्स्ट राईम विथ सेकंड लाईन, थर्ड राईम विथ फोर्थ लाईन. फेवरेट लाईन, माझी लाईन ही आहे की हॅव यू अर्न युअर टुमारो. फेवरेट. पोएटिक डिव्हाइसेस, फिक्स लाईन. पहिल्याच आपण पोएम मध्ये पाठ केली ती लाईन म्हणजे धिस पोएम इज द फुल ऑफ पोएटिक डिव्हाइसेस सच ॲज अ फिगर ऑफ स्पीच. मग कोणकोणते फिगर ऑफ स्पीच, रिपिटेशन, एकच शब्द एका ओळीत 10 वेळा येत असेल, 2 वेळा येत असेल तरी त्याला रिपिटेशन म्हणू. इंट्रोगेशन, प्रश्न. पहिलाच प्रश्न आहे की हॅव यू अर्न युअर टुमारो, क्वेश्चन मार्क, दॅट इंट्रोगेशन. आणि स्नॅक डिकी, पुढचा लेक्चर जो येईल त्यामध्ये आपण फिगर ऑफ स्पीच शिकू, तर त्यामुळे हे सोडून द्या. स्नॅक डिकी काय आहे त्याला समजायला वेळ लागेल. द एक्झाम्पल ऑफ स्नॅक डिकी इज अ सिंगल हार्ट रिजॉइस ओव्हर व्हॉट यू ईट ऑर सेट. का स्नॅक डिकी म्हणजे काय, एखादी छोटा पार्ट जो होल पार्ट म्हणून रिप्रेझेंट करत असेल. आता सिंगल हार्ट रिजॉइस होतो का, म्हणजे फक्त मानवाचं जो दिल म्हणतो आपण किंवा हृदय म्हणतो तेच खुश होतो का, रिजॉइस होतो का, नाही. अख्खा ह्युमन बिंगच रिजॉइस होतो. त्यामुळे हे हार्ट काय रिप्रेझेंट करतो, ह्युमन बिंगला. इंट्रोगेशनचं एखादी लिहून टाका, हॅव यू अर्न युअर टुमारो. स्पेशल फीचर काय, तर क्वेश्चन मध्ये, पोएम मध्ये खूप क्वेश्चन आहे आणि पोएट यूज व्हिज्युअल इमॅजिनरी, म्हणजे आपल्याला पोएम यूज आपण डोळ्यासमोर उभी करू शकतो ती पोएम. मेसेज काय मिळतो की हेल्प अदर. इफ यू डू गुड थिंग यू विल हॅव अर्न युअर टुमारो. इफ यू डू evil thing, bad thing, you will lost your tomorrow. Okay, we can't help everyone but anyone can help someone. That is a motivational quotes. हे जर मांडला तर अर्धा मार्क बोनस मिळतो की आपण प्रत्येकाची मदत करू शकत नाही, एक व्यक्ती प्रत्येकाची मदत करू शकत नाही. इफ वी कांट हेल्प एव्हरीवन, प्रत्येकाची मदत करू शकत नाही, बट एनीवन, एक व्यक्ती कोणातरी एका व्यक्तीची मदत करू शकतो, म्हणजे एनीवन कॅन हेल्प समवन. नेक्स्ट पोएम आहे
फादर रिटर्निंग होम. इंडियातले जे फादर आहे त्यांच्यावर बेस अशी कविता लिहिली आहे दिलीप चित्रे यांनी, म्हणजे फादर रिटर्निंग होम. की एक इंडियन फादर आपल्या मुलासाठी किती कष्ट करून घरी येतो आणि त्याला घरी कशी रिस्पेक्ट मिळते, कसा अनादर होतो, त्याचा रिस्पेक्ट मिळत नाही, त्याला जेवणाला कसं स्टील म्हणजे जे काही बासी खाना होता, यानी की जे काही शिळं अन्न असतं, त्याचबरोबर चहामध्ये साखरच नसतं असा चहा, त्याला वागणूक कशी दिली जाते घरी, हे यामध्ये सांगितलं आहे दिलीप चित्रे यांनी. की आम्ही आमच्या बाबांशी अशी वागणूक करत होतो, आम्ही आमच्या वडिलांशी अशी वागणूक करत होतो, आणि त्याचा त्यांना पस्तावा आहे, त्यामुळे ही कविता त्यांनी लिहिली आहे, फादर रिटर्निंग होम. अबाउट पोएट, द पोएम इज रिटन बाय द फेमस इंडियन पोएट दिलीप चित्रे. ही वॉज विनर ऑफ साहित्य अकॅडमी अवॉर्ड, त्यांना मिळालाय बोथ फॉर हिज पोएट्री ॲज वेल ॲज हिज वेल नोन ट्रान्सलेशन वर्क सेज तुका. त्यांनी बघा तुका म्हणे या वाक्याला ट्रान्सलेट केलाय, एक ग्रंथ आहे तुका म्हणे, त्याला ट्रान्सलेट केलाय सेज तुका, त्यामुळे त्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळाला त्यांच्या ह्या कवितेसाठी आणि सेज तुका या ग्रंथासाठी. पॉप्युलर अभंग आहे एक संत तुकारामाचा सेज तुका, त्यांनी ट्रान्सलेट केला इंग्लिशमध्ये. अबाउट पोएम, पोएम काय, धिस पोएम इज अन अकाउंट ऑफ ओल्ड मॅन, म्हणजे जे काही म्हातारा व्यक्ती आहे त्याच्या लाईफचा ही अकाउंट देणारी पोएम आहे, ज्यामध्ये सांगतो की मॅन हु वर्क हार्ड फॉर हिज फॅमिली, जो व्यक्ती त्याच्या फॅमिलीसाठी खूप हार्ड वर्क करतो आणि मोनोटोनस बोरिंग अशी सकाळी उठणं, कामावर जाणं, संध्याकाळी येणं, झोपणं, सकाळी उठणं, जे मोनोटोनस लाईफ जगतो, परंतु त्याला त्याची टेक केअर करणारा घरी कोणीच नसतं, म्हणजे त्याची काळजी घेणारा कोणीच नसतं, म्हणजे काळजी घेतच नाही त्या व्यक्तीची, तू करतोय काम, कर बाबा दिवसभर आमच्यासाठी, असं त्याचं लाईफ झालेली असतो. आणि ही फिलिंग लाईक ओके, त्याची फिलिंग कोणी अंडरस्टँड करत नाही, म्हणून पोएट डिस्क्राईब इट गिव्हन द एक्झाम्पल ऑफ हिज ओन फादर पुरुषोत्तम चित्रे. हे पुरुषोत्तम चित्रे नाव कुठं दिलेलं नाही, हे जर तुम्ही लिहिलं तर अजून एक्झामिनरवर इंटरेस्टिंग इफेक्ट पडतो, त्यामुळे पुरुषोत्तम चित्रे हे त्याचे फादर होते दिलीप चित्रेचे, त्यामुळे त्यांनी एक्झाम्पल दिलं पुरुषोत्तम चित्रेचं आणि ही कविता लिहिली फादर रिटर्निंग होम. टायटल, इट इज अ इम्पॉर्टंट टायटल फादर रिटर्निंग होम आणि अप्रोप्रिएट सुद्धा आहे, कारण फादरवरच कविता लिहिली आहे ना, फादरची कंडिशन सांगितली आहे, म्हणून हे काय टायटल इंटरेस्टिंग आहे, अप्रोप्रिएट आहे, एकदम बसणारं असं टायटल आहे फादर रिटर्निंग होम. पोएटिक स्टाईल मध्ये काय सांगितलं आहे, दी पोएम इज रिटन इन अ फ्री वर्स. आता बघा हे मुक्त छंदातली पोएम आहे, म्हणजे इथे कोणतेही रायमिंग स्कीम वापरलेलं नाहीये, पोएटने जसं येईल तसं लिहित गेले आहे. मोनोलॉग आहे, ड्रामॅटिक मोनोलॉग, म्हणजे स्वतःशी संवाद साधत त्यांनी कविता लिहिली आहे. सेंट्रल आयडिया काय आहे, तर द पोएट शोज द लोनलीनेस ऑफ ओल्ड मॅन in the modern society by depicting a picture of his own father Purushottam Chitre that returning home from works the poet expressed generation gap. ते काय सांगितलं, थीम काय आहे, जनरेशन गॅप आहे. आता बघा आजचा जो युवा आहे तो घरी जरी असला तरी तो त्याच्या फॅमिलीशी बोलत नाही. प्रत्येक जण बघा इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, युट्यूब शॉर्ट्स हे सगळ्यामध्ये गुंतलेलं आहे, आणि म्हातारे लोक ह्या गोष्टीशी अडॉप्ट करू शकले नाही, त्यामुळे ते काय पडतात, लोनली पडतात. जुन्या काळी प्रत्येक जण त्यांचे संवाद साधायचा, त्यांच्या गोष्टी गप्पा चालायच्या, पण आजकाल तसा संवाद तुटत चाललेला आहे, त्यामुळे ते जनरेशन गॅप पाहायला मिळते, आणि त्यामुळे म्हातारे लोक काय होतात, लोनलीनेस फील करतात. ही त्याची थीम आहे. पोएटिक डिवाइस लँग्वेज, लँग्वेज व्हेरी सिंपल लँग्वेज वापरली आहे त्यांनी. पोएटिक डिवाइस फिगर ऑफ स्पीच, ॲलिट्रेशन, एक शब्द एक वर्ड येस येस रिपीट झाला असेल तर. सिमिली म्हणजे सांगतो मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये, रिपीटेशन माहित आहे की एक वर्डच रिपीट झाला असेल तर. इमेजनरी तुम्हाला सांगितलं की तुम्ही इमेज क्रिएट करू शकाल दिमाग. ओके, स्पेशल फीचर, काही स्पेशल फीचर आहे का, तर आहे ॲटोबायोग्राफिकल पोएम, कारण त्यांनी स्वतःच्या बाबावर पोएम लिहिली आहे, म्हणजे ॲटोबायोग्राफी आहे. मेसेज काय मिळतो की तुम्ही टेक केअर घ्या तुमच्या इल्डर पीपलची, त्याचबरोबर त्यांच्याशी बोला, त्यांना गुड ट्रीटमेंट द्या घरी. माय ओपिनियन पहिल्याच कवितेचं सेम, आता काही सांगायची गरज नाही मला, 4 पोएम झाले, आपण सेम बघतोय ओपिनियन, त्यामुळे तेच ओपिनियन इथे पण येईल. कोड बघून घ्या, रिस्पेक्ट युअर इल्डर अँड द वर्ल्ड विल रिस्पेक्ट यू. म्हणजे काय, तर तुम्ही जर तुमच्या मोठ्या व्यक्तीची, बुजुर्ग व्यक्तीची रिस्पेक्ट केली तर अख्खं जग तुमची रिस्पेक्ट करेल, हे त्याचं कोट आहे. हार्ड वर्ड्स बघून घ्या, एवढे सारे हार्ड वर्ड्स आहे त्यामध्ये, स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही.
ओके, 8 पोएम मधली 6 पोएम आहे ही मनी, पैसा पैसा पैसा. सगळ्यांना वाटतं की आपल्याकडे पैसा असावा, पैसा असावा, पैसा असावा, आणि काय पैशावरच पोएम आहे की कसा एक व्यक्ती पैसा पैसा करतो आणि ज्याच्यापाशी पैसा खरंच असतो तो लाईफ जगू शकत नाही, आणि ज्यांच्यापाशी पैसा नसतो तो लाईफ चांगल्या प्रकारे जगतो. हे त्याचं मॉरल सांगितलंय. ओके, पैसा पैसा पैसा, मनी. अबाउट द पोएट. ओके, दिस इज नॉट पोएम, पोएट, पोएटच्या विषयी. दिस पोएम इज रिटन, दिस पोएम मनी इज रिटन बाय द पोएट, वेल्श पोएट, वेल्सचे होते ते विल्यम डेव्हिस. वेल्सचे पोएट होते विल्यम डेव्हिस यांनी लिहिलेली ही कविता आहे. वेल्स ठिकाण आहे, वेल्स, तिथले ते पोएम होते, पोएट होते. हु वॉज बर्न रिच फॅमिली, ते मोठ्या घरात जन्म झाला, पण त्यांना वॉन्ट्स टू बिकम पुअर, त्यांना गरीब व्हायचं होतं. कशासाठी? टू फाइंड रिअल हॅपीनेस, खरा आनंद काय असतो हे जाणून घेण्यासाठी त्यांना गरीब व्हायचं होतं. अँड ओके, ही स्पेंड अ सिग्निफिकंट पार्ट्स ऑफ हिज लाईफ ॲज अ होबो इन UK US. म्हणजे ते होबो, भटकी जीवन ती जगले, गरीबासारखे एकदम भटकत भटकत, कारण त्यांना रिअल हॅपीनेस पाहिजे होती. अबाउट पोएम, पोएम विषयी सांगितलं आहे. द पोएम सेज ड्युअल ऍस्पेक्ट. ड्युअल ऍस्पेक्ट म्हणजे काय? एकीकडे पैसा आहे एका व्यक्तीकडे, परंतु चांगला जीवन जगू शकत नाही, आनंद नाही आहे. एकीकडे एकापाशी पैसा नाही, गरीब आहे, जो रोजचा आणतो पैसा तेवढ्यात जीवन जगतो, परंतु त्याच्याकडे खूप हॅपीनेस आहे. त्याची फॅमिली काय त्यासोबत बोलते. अमीराच्या घरामध्ये काय नुसतं पैसा पैसा पैसा, बायको पैसा कमवण्याच्या मागे, नवरा पैसा कमवण्याच्या मागे, त्यांचा संवादच नसतो. दॅट इज नो फॅमिली रिलेशन इन दी रिच फॅमिली. पण इथे फॅमिली रिलेशन असते. ओके, काय सांगितले? ड्युअल ऍस्पेक्ट सांगितले मनीचे, वाचून घ्या तुम्ही. पोएम टायटल काय आहे? तर ॲप्रोप्रिएट टायटल आहे, कारण पोएम मध्ये सगळं मनी विषयी सांगितलंय आणि सिग्निफिकंट टायटल आहे, महत्वपूर्ण टायटल. पोएटिक स्टाईल सांगितली आहे, ही रायमिंग स्कीम वापरली आहे का? रायमिंग स्कीम वापरली आहे. ओके, पोएम मध्ये रायमिंग स्कीम आहे, फ्री वर्स नाही आहे. आणि रायमिंग स्कीम काय? ABCB इथे बदलली. आता बघा, ही कितवी पोएम आहे? एकदम 6वी पोएम मध्ये ABCB बदलली, आणि त्याच्या आधीची फ्री वर्स होती, फादर रिटन होम. थीम काय आहे हो? तर थीम सांगितलं आहे की द थीम ऑफ द पोएम दॅट इज मनी इज नॉट इम्पॉर्टंट टू बी हॅप्पी इन लाईफ, देर आर मेनी थिंग अदर थिंग इम्पॉर्टंट इन लाईफ, वी मस्ट हॅव टू बी हॅप्पी अपार्ट फ्रॉम मनी. म्हणजे मनी हे काही एक साधन नाही आहे जीवनामध्ये आनंदी राहण्याचं, अनेक साधनं आहे, आणि त्यातली एक साधन म्हणजे मनी, आणि जे की आपण मनी शिवाय आनंदी जगू शकतो, हे त्याचं थीम आहे. फेवरेट लाईन कोणती पण तुम्ही लिहू शकता कवितेतली. पोएटिक डिव्हाइस लाईन तेच पहिल्या पोएमच्या अप्रिशिएशन मधलं, की द पोएम इज द फुल ऑफ पोएटिक डिव्हाइसेस सच ॲज अ फिगर ऑफ स्पीच. ह्या फिगर ऑफ स्पीच सगळ्या, अलिट्रेशन, इन्व्हर्जन, रिपिटेशन, सिमिली, हे एक्झाम्पल त्याचे. मेसेज काय आहे? द मेसेज इज दॅट मनी डज नॉट ब्रिंग हॅपीनेस, द पुअर आर चेअरफुल व्हाईल द रिच आर वरीड. पैसा काही आपल्याकडे हॅपीनेस घेऊन येत नाही. जरी पैसा असले तरी रिच काय असतो? वरीड असतो, चिंतित असतो पैशाविषयी, परंतु पुअर काय असतो? चीरफुल असतो, एकदम शांततेत जीवन जगतो. स्पेशल फीचर वाचून घ्या, हे सगळं काय नाही, स्पेशल फीचर थोडंसंच होतं त्यामध्ये, काही तेवढं फारसं नाही आहे. ओके, देन मेसेज. मेसेज काय आहे ते सांगितलं मी, की अमीर लोक वरीड असतात, पुअर लोक चीअरफुल असतात. स्पेशल फीचर काय? 4 स्टांजा आहे, 7 सिलेबल आहे, शॉर्ट लाईन आहे, रायमिंग स्कीम आहे ABCB, लास्ट स्टांजाची फक्त ABAB आहे. माय ओपिनियन वाचून घ्या, तुम्ही बदलू शकता हे माय ओपिनियन तुमच्या अकॉर्डिंग. ओके, माय ओपिनियन झालं. ओके, नेक्स्ट आहे, हे तुम्हाला बघू शकता 2 पोएम राहिले आपल्या, स्मॉल टाउन्स अँड रिव्हर आणि शी वॉक्स इन ब्युटी. तर हे तुम्हाला इथे सगळं त्याचं छोटं करून मिळत आहे, ते तुम्ही करून घ्या ओन लेवलवर. सोप्या याच्यात सांगायचं झालं तर स्मॉल टाउन अँड रिव्हर, त्याचे पोएटेस आहे ममंगदाई,
इंडियन पोएटेस आहे, त्यांनी लिहिलंय मामंग दाई यांनी. पोएम फ्री वर्स मध्ये मुक्त छंदातली आहे. फिगर ऑफ स्पीच, FOS म्हणजे फिगर ऑफ स्पीच कोणकोणते आहे? अलिटरेशन वापरलं आहे, रिपिटेशन आहे, सिमिली आहे, मेटाफर आहे, पर्सनिफिकेशन वापरली आहे. थीम काय? तर प्रिझर्वेशन अँड कन्झर्वेशन ऑफ नॅचरल एलिमेंट सच ॲज ट्री, फॉरेस्ट वगैरे वगैरे. मेसेज काय? देयर इज अ नीड टू प्रोटेक्ट अँड कन्झर्व द नॅचरल एलिमेंट. खतम. ही पोएम शी वॉक्स इन ब्युटी कोण लिहिलंय? पोएट ओके गार्डन बायरॉन यांनी लिहिलंय, जॉर्ज गार्डन बायरॉन. रायमिंग स्कीम आहे ABABAB. ओके. आता असं करा तुम्ही की प्रत्येक फ्री वर्सच्या कविता पहिले लिहा आणि नंतर रायमिंग स्कीम वाला पोएम लिहा. FOS काय? सिमिली आहे, मेटाफर आहे, अलिटरेशन, रिपिटेशन. हे थीम असणार, त्याचा मेसेज असणार. ओके, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. हे सगळं पेज, सगळ्या पोएम एका याच्यात दिले आहे आणि हे नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील. ओके, धन्यवाद पूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल. आणि पुढे आपला येणारा व्हिडिओ लेक्चर तो असणार आहे फिगर ऑफ स्पीचवर. थँक्यू.